संजय राऊत असं म्हणाले सर की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आंदोलकांची भेट घेतली पाहिजे. असं की मला वाटतं की संजय राऊतांच्या मला वाटतं शिफारसीची किंवा सूचनांची आम्हाला आवश्यकता नाही आहे. आमची कमिटी त्या समितीसाठी सक्षम आहे काम करण्यामध्ये. आणि शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक आहे माननीय मुख्यमंत्र्यांची. पण मला वाटतं संजय राऊत हाच प्रश्न विचारायचा की तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2.5 वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते, त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही हा प्रश्न का सोडवला नाही. सर, याला लागूनच काल एक सगळ्याच सर्वपक्षीय आमदारांचं आणि नेत्यांचं एक पत्र व्हायरल होत होतं की ज्याच्यावर कायदेशीर चौकटीमध्ये या आंदोलनाला सगळ्यांचं समर्थन आहे. प्रत्यक्षात मात्र भूमिका घेताना कोणी दिसत नाही. मग ते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील किंवा ही सगळी लोक प्रत्यक्षात भूमिका घेताना दिसत नाहीये. हे कुठेतरी ह्याचा सगळ्याचं काय म्हणायचं? म्हणून मी म्हटलं त्याच्यावर पुष्कळ वेळा चर्चा झाली. पण आता त्या पक्षीय राजकारणाच्या अनुषंगिक पुन्हा एकामेकावर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा हा प्रश्न कसा सुटेल या बाबतीमध्ये आता त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. प्रश्न उपस्थित राहतो की मुळात जरांगे इथे येण्यापेक्षा तत्पूर्वीच त्यांच्यावर चर्चा करायला शिष्टमंडळ का गेलं नाही. आता आल्यानंतर मग वेगवेगळ्या हालचाली. मला वाटतं आता मागे काय घडलं पेक्षा आता आपल्याला पुढे जायचंय त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे. आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यासाठी जात आहेत. आणि मग चर्चा होईल पुढे आणखीन कसं त्यातून मार्ग निघेल तो काढण्याचा प्रयत्न करू. हे गेल्यानंतर तरी आंदोलन थांबेल असं वाटतं तुम्हाला? वास्तववादी वाटते का की आंदोलन आरक्षण मराठा समाजाला द्यावं, कारण आधी 350 जाती आहेत ओबीसी आरक्षणामध्ये. आणि सामाजिक एकंदरीत जर आपण पाहिलं, आर्थिक सर्वेक्षण केलं त्यामध्ये हे घटकामध्ये बसतंय का? मला वाटतं त्याच्या प्रश्नाचं उत्तर आज देणं शक्य नाही, आज मी देणार नाही. कारण विस्ताराने चर्चा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब स्वतःच त्यांच्याशी बोलणार आहे. मला वाटतं त्यांना आता तो अधिकार प्राधिकृत केलेला आहे. एकदा त्यांची चर्चा होऊ द्यात, मग मला वाटतं सविस्तर बोलता येईल. मुंबईसारख्या ठिकाणी शेअर मार्केट या सगळ्या भागात आहे, शनिवार रविवारी म्हणून जास्त त्याचा प्रभाव जाणवत नाही. पण इकॉनॉमिकल कॅपिटल देशाचं आहे, अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं रस्ते थांबले गेले, वाहतूक थांबवली गेली, अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होतोय. अशाच पद्धतीने राहिलं तरी म्हणजे कसा तिढा काय नेमकं होणार आहे मुंबईसारख्या ठिकाणी? ते पण की मराठा आरक्षणासाठी जी मंडळी मुंबईत आलेली आहे तो त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. त्यासाठी मुंबई येऊन थांबली आणि मुंबई थांबणार आहे या मंडळ माझ्या दृष्टीने काही तर मी त्याच्या गोष्टी समर्थन करत नाही. प्रत्येकाचा पूर्वी अनेक मोर्चे या शहरामध्ये निघाले वेगवेगळ्या घटकांचे, त्यावेळी का मुंबई थांबली नव्हती का? आज फक्त मराठा समाजी लोक आंदोलन करतात म्हणून केवळ आता मुंबई थांबली हा त्यांच्यावर दोषारोप करणं चुकीचं आहे. प्रत्येकाचा अधिकार आहे, लोकशाही त्यांना दिलेला अधिकार आहे, ते आंदोलन करतायत. मला वाटतं त्यांची भूमिका आहे, शासन ऐकून घेत आहे, त्यापेक्षा त्यांच्या भावनेचा आदर करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आंदोलकांना काय आवाज आंदोलक मोठ्या संख्येने बसेसवरती नाचताना वगैरे पाहायला मिळत आहेत. प्लॅटफॉर्मवरती काही जण उल्लडबाजी करतायत. नाही, स्वतः मान्य जरंगे पाटलांनी आवाहन केलेलं आंदोलक जे आलेले आहेत की शांततेचा मार्ग स्वीकारा, पुढं अतिरेकपणा करू नका. आता काही समाजकंटकही त्यामध्ये घुसले असतील की आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी, तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अति स्पष्ट इशारा दिलेला आहे. मला वाटतं ते स्वतःच आवाहन करतायत. आणि आमचं सुद्धा तेच आव्हान आहे की आंदोलनाचं जी काही सध्याची भूमिका आहे की आंदोलन ज्या पद्धतीने चाललेलं आहे शांततेनं, त्याचा कुठेही विपरीत काही मंडळींनी करू नये असं माझी त्यांना विनंती आहे. सर, रोहित पवार किंवा असे अनेक विरोधी पक्षाचे आमदार जाणीवपूर्वक की रेस्टॉरंट बंद केले आहेत, वीज तोडली, ह्या सगळ्या आरोपांकडे कसं बघतायत? जाणीवपूर्वक केलं जाते अशी कुठे वीज तोडलेली नाही आहे. असं की मागे मान्य हायकोर्टाचा एक निर्णय आहे मान्य उच्च न्यायालयाचा की आझाद मैदानाला 6 नंतर परवानगी देऊ नये, तिथं लाईटची व्यवस्था होत नाही. आतापर्यंत असंच घडलेलं आहे. तरी आपण पर्यायी व्यवस्था म्हणून तिथं त्या ठिकाणी विजेची रात्री केली. पाणी तोडण्याचा प्रश्नच नाही. ते आता त्या भागातले जे रेस्टॉरंट आहेत ते खाजगी रेस्टॉरंट आहेत सगळे. ते काही सरकार रेस्टॉरंट चालू होतं म्हणून काही सरकारने सूचना दिल्यात. त्या लोकांनी त्या खाजगी रेस्टॉरंट चालकांनी का ते बंद केलेत हा त्यांचा प्रश्न आहे. शासनाने काय शेवट आदेश काढलेत की काही लेखी स्वरूपात दिलेत? एक तरी मला उदाहरण दाखवा की आमचा अधिकारी शासनाचा गेला किंवा महापालिकेत गेला आणि त्यांनी रेस्टॉरंट बंद करायला लावले. म्हणून रोहित पवार आणि अशा सारख्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांवरती टीका केलेली आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं त्यांनी वाहवाही केली, त्याबद्दल काय बोलतो? असे तो आज चर्चा होतो. आज त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करण्याचा प्रश्न आहे. शिंदे साहेब जात आहेत चर्चा करायला. मला वाटतं अनावश्यक आता काय आरोप झाले काय झाले नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही आमच्या समितीचा अधिकार नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.